श्रोते हो नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये अतिशय गुणी, प्रांजळ आणि सुरेल भावविश्व जपणारे आणि आपल्याच जिल्ह्यात वालावल गावचे सुपुत्र असलेले देवाक काळजी फेम संगीतकार विजय नारायण गवंडे आपल्यासोबत आहेत. वडिलांच्या भजनी मंडळाला साथ संगत करत विजयजींचा संगीत प्रवास सुरू झाला. प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेल्या त्यांच्या सुरावटी असोत किंवा शब्दांना सुरांचे पंख देणारी त्यांची खास शैली. आज आपण त्यांच्या या संगीत प्रवासाबद्दल, अनुभूतीबद्दल आणि संगीतामागील संवेदनशीलतेबद्दल जाणून घेणार आहोत. विजयजी, आकाशवाणीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. आणि नुकताच तुम्हाला वसंत देसाई स्मृती पुरस्कार मिळाला आहे, त्यासाठी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या वतीनं आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीनं तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आकाशवाणीचे आभार. विजयजी, आपल्या बालपणात संगीताशी आपली पहिली ओळख कशी झाली आणि तो पहिला सूर, ती पहिली प्रेरणा कुठून मिळाली? मुळात मराठी शाळेत 1ली ते 4थी आमच्या टीचर अंजली वालावलकर बाई, त्या आमच्याकडून गाणी म्हणून घ्यायचे. तेव्हा एवढं काय ते कळायचं नाही. कविता म्हणून घ्यायचे, गाणी म्हणून घ्यायचे. सरस्वती पूजनाला कार्यक्रम असायचे, त्याच्यात आम्हाला परफॉर्म करायला लावायचे गाणी. तर तबल्यावर ती गाणी म्हणायचो आम्ही. म्हणजे एक तबला असायचा, ठेका धरून, माईक वगैरे काही नसायचं. सरस्वतीचं देवीचं तिथे मूर्ती असायची आणि तिथं आम्ही ते सादर करायचो. त्यानंतर हायस्कूलमध्ये थोडं नाटक, गाणं आणि दुसरी गोष्ट, माझं आमच्या गवंडे भजन मंडळ होतं, म्हणजे आहे अजूनही ते चालू आहे. तर त्यात मी तबला वाजवायचो, पेटी वाजवायचो. ते मी हळूहळू वाजवायला लागलो. ते असंच शिकत गेलो मी तिथे. अच्छा. कारण सगळे कोकणात काय होतं की प्रत्येक घरात एक वाद्य असतं. त्यामुळे तिथे कान आहेत, सुरांचे, चांगल्या सुरांचे कान आहेत कोकणात. सो तो मला एक फायदा झाला आणि मला ते रुजत गेलं, आवड निर्माण होत गेली. अशा प्रकारे. असं कुठलं शिक्षण वगैरे घेतलं होतं का? नाही, शिक्षण नाही घेतलं मी. असं बघून बघून हार्मोनियम वाजवायला लागलो. सारेगम पधनिसा कुठंतरी कोणीतरी एक आमच्या कासवकर बुवा किंवा आमचे भाऊ देसाई बुवा, त्यांनी सारेगम असं वाजव म्हणून सांगून दिलं. ते वाजवत बसायचं, सारेगम पधनिसा सानिधम वगैरे पेटीवर हात चालवत बसायचं. ते पक्क हातात बसेपर्यंत वाजवायचं. ओके. आणि असं ते मी माझं शोधत गेलो. गाणी, त्याच्यातली फिल्मची कुठली गाणी, अभंग हे वाजवणं त्याच्यावर पेटीवर, ते असं सापडत गेलं. माझी मी तशी तयारी, बेसिक मी माझं वाजवत होतो. आणि त्यानंतर मग प्राथमिक शिक्षणानंतर पुढे मग प्राथमिक शिक्षण हायस्कूल, त्यानंतर मी कुडाळ हायस्कूलला कॉलेजला होतो 11वी-12वीला. बरं. तिथे मग माझ्याबरोबर अवी वालावलकर, माझा मित्र, बालपणीचाच मित्र आहे, तो गायचा. तर तो मी असे हे छोटे छोटे गाण्याचे कार्यक्रम हे करायचो, म्हणजे तबल्यावर गाणी गायची. आणि मग हायस्कूलला आम्ही असताना आम्ही गाण्यांचा कार्यक्रम बसवला पहिल्यांदी. मग तिथे कुडाळातली काही मंडळी होती जे कार्यक्रम करायची. त्यात राजन नाईक असेल, भाई तेरसे असेल, सुरेश रावळ असेल, ही मंडळी तेव्हा कार्यक्रम करायची. त्यांचं बघितलं आम्ही आणि ते हे आपल्याला केलं पाहिजे, हे आपण केलं पाहिजे, हे असं वाजवलं पाहिजे आपण. आणि मग त्याच्यातनं आम्ही ते त्यांचं बघून आम्ही थोडं कॉलेजमध्ये गाण्यांचा कार्यक्रम केला. तो पहिला कार्यक्रम होता. 11वी-12वीत केलेला आम्ही. इथं गायलं, वाजवलं, सगळंच केलं होतं. ही तशी बेसिक सुरुवात होती. अगदीच काहीच कशाची आयडिया नव्हती आपल्याकडे. कोकणात त्यावेळी तर यूट्यूब नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं. त्यामुळे हे कसं अचीव केलं पाहिजे, हे कसं मिळवलं पाहिजे, याचा काही संबंध नव्हता तिथे. आणि संगीतकार म्हणजे काय, कशाशी खातात, हे काही माहीत नव्हतं. फक्त हे वाजवायचं आहे आपल्याला, हे ऐकायला छान वाटतं, हे गायचं, वाजवायचं, एवढंच. आणि आवडती निर्माण झालेली होती. सगळे मित्र सगळे आमचे, त्यामुळे एकाच विचाराचे मित्र सगळे. करेक्ट. असं ते सर्कल तयार होतं. आणि ते फक्त ते गाईडला मी नंतर पुण्याला गेल्यानंतर मग मी एक एक गोष्टी जाणून घेऊन त्या शोधत. 11वी-12वी नंतर पुण्याला. 11वी-12वी नंतर मी पुढच्या शिक्षणासाठी म्हणून पुण्याला गेलो ऍक्च्युली. की वडिलांनी पाठवलं मला तिकडे, की तिकडे काहीतरी शिक. आणि मग ते मला आवड होती, त्यामुळे मी तिकडे गेल्यानंतर माझ्या त्या बहिणीने आणि त्यांच्या मिस्टरांनी मला काही म्युझिक करणारी मंडळी होती, शोज लाईव्ह गाण्यांचे कार्यक्रम म्हणतात, त्यांच्याकडे पाठवलं. हा काहीतरी वाजवतो बघा. मग मी तिथं जाऊन ते मग बघितलं मी तिकडे सगळं. आणि म्हटलं आता आपल्याला हे सिंथेसायझर, हे वाद्य आपल्याला वाजवलं पाहिजे.
अच्छा. हां हां. आणि मग मी ते सिंथेसायझर वाद्य एक छोटं घेतलं, हम्म. वडिलांनी दिलं घेऊन की तू काय करायचं असेल तर कर, म्हणजे याच्यात तुला काय करायचं. आणि मी तिथून ते सुरू झालं शिकायला, वाजवायला. पुण्यात सुरू झालं माझं तिकडे. ओके. हो. मग पुण्यात काही सर्कल असं तयार झालं का? त्यानंतर मी तिथं एकानं मला, माझा हात चालत होता, हम्म. त्यामुळे तो मला वाटला की रश्मी ऑर्केस्ट्रा म्हणून होता तेव्हा, अच्छा. रश्मी ऑर्केस्ट्रा, मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रा, की आम्हाला तू ये इकडे म्हणून. तो एक जण कोकणातलाच माणूस होता, तो म्हटला तुला घेऊन जातो मी. हम्म. आणि तिथल्या त्या रश्मी ऑर्केस्ट्राच्या मुकेश धेडी यांनी माझं वाजवणं ऐकलं. अरे याचा हात चालतोय, फक्त त्याला थोडीशी तयारी करायची गरज आहे. मग त्यांनी मला जॉईन करून घेतला ग्रुपमध्ये, बरं. एक सेकंड कीबोर्ड प्लेअर म्हणून. त्यांची टीम होती सगळी वाजवणारी. एक दुसरा म्हणून की याला तयार करू आपण म्हणून त्यांनी मला. आणि तिथं मी मग ते हार्मोनी काय असते, कॉर्ड्स काय असतात, वाद्य काय असतं, वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्स कशी वाजवली जातात, सिंथेसायझर इंडियन कसं वाजवलं, हे तिथं मला हळूहळू ते मी आत्मसात केलं. ते शिकत गेलो, म्हणजे माझं मीच ते शोधत गेलो, ऐकून गाणी. आणि मुळात हे शिक्षणच आहे, म्हणजे जुनी गाणी ऐकणं, त्याचं अरेंजमेंट, त्याच्या चाली, हे खूप मोठं शिक्षण आहे. आणि आपला जो गोल्डन एरा होता हिंदी चित्रपट संगीताचा असेल किंवा मराठी चित्रपट संगीताचा, आणि त्याच्यामध्ये जी मेलडी होती, तर त्याच्यामधून खूप शिकण्यासारखं आहे. हो, 100%. कारण ते शिक्षणच आहे ते म्हणजे हजारो माझ्या हाताखालनं गेली. मग मला अरेंजमेंटचा सेन्स, अरेंजमेंट काय असतं, फ्लूट कसा वाजतो, ट्रम्पेट कसा वाजतो, तबला कसा वापरला जातो, बरोबर, हे टेक्निक मी आत शिकत गेलो तिथं वाजवता त्या गाण्यांमुळे. बरोबर. त्यामुळे आता कोणाला जर संगीत करायचं असेल चित्रपटाचं, तर तुम्ही जुनी गाणी हजारो वेळा ऐका. सगळ्या संगीतकारांची, आर डी बर्मन असतील, शंकर जयकिशन असतील, लक्ष्मीकांत प्यारेलाल असतील, कोणाची गाणी तुम्ही घ्या. तो अभ्यासच आहे आता. नाही, आणि हे सगळे संगीतकार म्हणजे एक स्कूल आहे. स्कूल आहे, प्रत्येकाची वेगळी आयडेंटिटी शैली आहे. आणि ते शिक्षण म्हणूनच तुम्ही केलं पाहिजे. आणि मुळातच तुम्ही एकलव्यासारखं लहानपणापासून स्वतः करत असल्यामुळे, आणि ही सगळी स्कूल्स त्याच्यामध्ये तुम्हाला खूप शिकायला मिळालं. पण पुण्यातून मग मुंबईचं पर्यंत पुण्यात मी वाजवत होतो. नंतर मी पुण्यात चांगल्यापैकी मी एस्टॅब्लिश कीबोर्ड प्लेअर म्हणून काम केलं. खूप शोजमध्ये माझं उषा मंगेशकरांबरोबर वाजवलं, आशा भोसलेंसोबत वाजवलं, अनेक फिल्म स्टार गायकांसोबत वाजवलं. त्यानंतर मग मला असं आलं की आपण रेकॉर्डिंग्स केलं पाहिजे, अरेंजमेंट्स केल्या पाहिजे, म्युझिक अरेंजमेंट. तो पण संगीतकार असं डोक्यात नव्हतं माझ्या. त्यानंतर मी मुंबईत गेलो 2004-05च्या दरम्यान. ओके. आणि मी सगळं सोडून गेलो मग पुण्यातलं, की मी वाजवत होतो, चांगला एस्टॅब्लिश होत होतो, ते मी थांबवलं आणि गेलो. मुंबईत गेलो तेव्हा एकही माणूस, कसा कठीण डिसिजन असेल. इकडे एस्टॅब्लिश होता मी गेलो. हो, पण मुंबईत मोठी खूप मुंबईत संधी होती निश्चित. मुंबई देते सगळ्यांना, जो मेहनत करतो त्याला मुंबई देते. आणि मी गेलो तेव्हा एकही माणूस माझ्या ओळखीचा नव्हता. बरं. आणि मी हळूहळू मग ओळखी करून, हे करून, लोकांना भेटून, एक छोटी छोटी कामं करून मी सुरुवात झाली माझी मुंबईत. तिथे कसा प्रवास सुरू झाला? म्हणजे तिथे प्रवास सुरू झाला म्हणजे काय आलं, मी ज्या सोसायटीत भाड्यानं फ्लॅट घेतला होता, तिथे मी राहायचो. तिथे मी कीबोर्ड माझा असायचा, तो खालीवर कधीतरी घेऊन जायचो इकडे तिकडे. तर तो एक माझ्या शेजारी बंगाली एक मुलगा राहायचा, त्यानं बघितलं. तर त्यानं म्हटलं, तुम्ही काय करता, आप क्या करते हो? म्हटलं, मी असं अरेंजमेंट्स करतो, म्युझिक अरेंजमेंट. म्हटलं, माझ्यासाठी अल्बम बनवाल का? किशोर कुमारांच्या जुन्या गाण्यांचा मला नवीन स्टाईलनं अल्बम करायचा. म्हटलं, करीन. मग त्याची 10 गाणी होती, 10 गाणी आहेत माझी. म्हटलं, करीन मी. म्हटलं, चला, एक छान काम आलंय. त्यावेळी ती मी 10 गाणी केली. त्या 10 गाण्यांचे मला त्यानं 1,500 रुपये दिले होते. आणि तो ज्या मला स्टुडिओत घेऊन गेला, तिथं तो शांताराम नांदगावकरांच्या मुलाचा स्टुडिओ होता, तो मिलिंद नांदगावकर. अरे वा. त्यामुळे मला मराठी म्हणून आमची ओळख झाली, मिलिंद नांदगावकर आणि माझी. आणि आमची चांगली गट्टी जमली. कोकणात, तेही कोकणातलेच, म्हणजे नांदगावचेच. हो, मोठे गीतकार त्यांचा मुलगा. मग त्यांनी मला तिथं, त्यांचा एक मित्र प्रवीण कौर, त्यांना रेकमेंड केला, हा नवीन मुलगा आहे, बघ, अरेंजमेंट करतोय. मग मला तिथं प्रवीण कुंवर भेटले, त्यांच्यासोबत मी अरेंजमेंट केलं. त्यांनी मला अशोक पत्कींकडे पाठवलं. अशोक पत्कींकडे मी गेलो घेऊन, की असं असं मी करतोय बघा. अशोक पत्कीने माझं ऐकलं. तेव्हा मी पुण्यातनं नुकताच गेलो होतो. तर पत्कींनी मला सल्ला दिला की बघा, आता हे तुझं जरा थोडं अमॅच्युअर वाटतंय, कमर्शियल वाटत नाही, तर थोडंसं याच्यावर काम करायला पाहिजे. तर एवढं सांगून ते थांबले नाही. ते म्हटले, एक काम कर, उद्याही आहे आमचं दिवसभर रेकॉर्डिंग आहे, बस इथे येऊन. अरे वा. तुला वाटेल तेव्हा येऊन बस. तर मी दुसऱ्या दिवशी आलो स्टुडिओत. त्यांचं काम चालू होतं. मी तिथं बसून ते सगळं ऑब्झर्व केलं, बघितलं, काय करतात, टेक काय असतो, साऊंड काय असतं, ट्रॅक कसे बनवले जातात, काय पद्धतीनं काम केलं जातं.
तर हे शिक्षणच आहे जे मी तिथं मिळवत गेलो एक 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 आणि माझ्या चुका सुधारत काम करत पुढे सुरू झाला प्रवास माझा. आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष अल्बम्स असतील किंवा आणखी काय असेल, पुढची पायरी काय होती त्याच्यानंतर? त्यानंतर मी एक माझा मित्र शैलेश लेले म्हणून त्यानं एक अल्बम करूया म्हटलं तो आपण. तेव्हा अल्बमचं एक हे होतं म्हणजे त्यावेळी तो जमाना होता अल्बमचा. तर मी म्हटलं करूया आपण. मग तेव्हा मी जेव्हा प्रवीण कोरचं गाणी करायचो त्यावेळी माझी गुरु ठाकूर तिथं आले होते. त्यांनी ते गाणं लिहिलं होतं जे मी अरेंज केलं होतं. अच्छा. हां. तर गुरु ठाकूर माझी ओळख नव्हती. म्हटलं 2006ची गोष्ट असेल ही. तर त्यानं माझं नाव ऐकलं. म्हटलं गवंडे, कुठले गवंडे तुम्ही? म्हटलं मी कुडाळ वालावल. तर म्हटलं अरे मी मापण. मग आमची दोस्तीच झाली कोकणातली म्हटल्यानंतर. आम्ही मालवणीतच सुरू झालो. त्यामुळे गुरु माझ्या तिथं ओळखीचा झाला. बरं. मग मी जो अल्बम होता तो मी गुरुला म्हटलं की असं असं. त्यावेळी गुरुही त्यावेळी नवीन सुरू होता. म्हणजे गुरुच्या फिल्म झाल्या होत्या पण तेव्हा तो नुकताच फिल्मला लिहायला लागला होता गाणी वगैरे. तेव्हा नटरंग वगैरे सुद्धा आलं नव्हतं. तर तेव्हा गुरुला म्हटलं आपण एक अल्बम करूया. मग तो आम्ही एक 6 गाण्यांचा अल्बम केला. कॅसेट, तेव्हा कॅसेट होती, CD कॅसेट होती. ते अल्बम केला आम्ही. तो पहिला होता. तो काय अल्बम एवढा आम्हाला डिस्ट्रीब्यूट करता नाही आला तो, कारण कुठली कंपनी तशी पाठीशी नव्हती. आमचा आम्ही केला. त्यानंतर मी जिथं राहायचो तिथं चहा बॅचलर राहायचो त्यामुळे चहा प्यायला एक असा कट्टा होता. एक सावंत काका म्हणून होते त्यांचं. हां, ते कोकणातले त्यामुळे त्यांच्याशी ओळख झाली. कट्ट्यावर जाऊन बसतो. तिथं जोगवाचा दिग्दर्शक राजीव पाटील, नॅशनल अवॉर्ड विनर, तो यायचा तिथं चहा प्यायला. कारण सगळे त्या जवळपास एरियात. उपेंद्र लिमये यायचा. बरोबर, जोगवामधले. हां, तर ते माझी तिथं ओळख झाली त्यांच्याबरोबर. रोज चहा प्यायला सकाळ संध्याकाळ तिकडे असायचो. त्यामुळे चांगलीच जवळ झाली, ओळख झाली. राजीव पाटील त्यावेळी जोगवा करत होते. शूट झाली होती जोगवा पूर्ण. आणि त्यांना अजय अतुलनं म्युझिक केलं होतं. आता पार्श्वसंगीत करायचं आहे आपल्याला, अजय अतुलला वेळ नाही आहे, ते हिंदी फिल्म करतायत असं त्यावेळी झालं होतं. तर उपेंद्रने सजेस्ट केलं की बघ ह्याला देऊन, हा नवीन आहे, ह्याला देऊन तर बघ. एखादं रील देऊन बघ. रील म्हणजे ते तुकडे पडतात सिनेमाचे काम करण्यासाठी. अख्खी 3 तासाची फिल्मवर काम नाही करू शकत, खूप हेवी होईल. तर त्यासाठी त्याचे रील केले जातात 20-20 मिनिटाचे. तसं ते म्हटलं एक रील देऊन बघ काय करतो बघूया. मग त्यानं मला एक रील दिलं आणि मी त्याचं म्युझिक घरी बसून केलं. तोपर्यंत मी कम्प्युटरवर म्युझिक करायला सुरू झालेलो. अच्छा. कम्प्युटराइज्ड टेक्नॉलॉजी वापरायला मी ते आत्मसात केलं होतं. म्हणजे ते शिकलो होतो मी माझंच. कम्प्युटर सुद्धा कसा चालवायचा माझंच. हो, कम्प्युटर सुद्धा कसा चालवायचा माहित नव्हता. तो सुरू करण्यासाठी काय करायचं, बंद आम्ही बऱ्याचदा डायरेक्ट बंद करायचो, इतकं अज्ञान होतं आमचं. तो रिस्टार्टचा स्टार्ट, शटडाऊन ते माहित नव्हतं इतकं. तिथून तो कम्प्युटर वापरायला सुरुवात केली होती. तो कम्प्युटर वापरायला सुरुवात केली होती. मग जोगवाचं ते पहिलं रील माझ्याकडे दिलं. मी त्या पहिल्या रीलचं म्युझिक केलं माझ्या पद्धतीनं. ते राजीवला आवडलं. तो म्हटलं अरे हे छान वाटतंय. आणि मग माझ्याकडे त्यांनी ती फिल्म दिली बॅकग्राऊंडसाठी. आणि माझी पहिलं काम माझं विजय गवंडे म्युझिकचं ते पार्श्वसंगीत जोगवाचं होतं. आणि जोगवाला नंतर नॅशनलच मिळाले सगळे. पहिलं नॅशनल अवॉर्ड. हो, नॅशनलच मिळाले. असं करता करता विजय नारायण गवंडे म्हटलं की समीकरण पुढे = देवा काळजी. म्हणजे आज जवळजवळ 180 मिलियन व्ह्यूज त्या गाण्याचे झालेत, रेकॉर्ड झाले. त्याच्या पुढे सैराटमधलं झिंगाट आहे, 300 मिलियन व्ह्यूज त्याच्यामध्ये आहे. तोही टप्पा देवा काळजी गाठेल. पण कोणत्या गाण्याचा गायक हा चेहरा असतो, पण गीतकार संगीतकार हे त्या गाण्याचं मन, शरीर, भाषा असं सारं काही असतात. कारण शब्द आणि संगीताचा विचार त्यांचा असतो. व्यावसायिक भाग म्हणून श्रेय गायकाला मिळत असलं तरी या गाण्याच्या यशाचं खरं श्रेय गुरु ठाकूर आणि विजय गवंडे यांनाच गेलं पाहिजे. तर रेडू चित्रपटातलं देवा काळजी हे ते गाणं आता मगाशी जसं म्हटलं की 180 मिलियन व्ह्यूजच्या पलीकडे गेलंय. या गाण्यानं तुम्हाला एक वेगळी ओळख दिली. करेक्ट. तर हे गीत जन्माला कसं आलं? मुळात एक रेडू नावाची फिल्म होते, असं पुण्यातला एक सागर वंजारी डिरेक्टर आहे, त्यानं
त्याच्यासाठी मी शॉर्ट फिल्मचं म्युझिक वगैरे केलं होतं. तो म्हटला की मी म्युझिक करतोय, मी फिल्म करतोय, मालवणी आहे, तुझ्या गावातला विषय आहे, आपण तू म्युझिक कर. तर मी माझ्यासाठी ती ऑपॉर्च्युनिटीज होती, कारण मी अनेक वर्ष काम करतोय अरेंजमेंट्स आहे ते. तर म्हटलं करतो मी, म्हटलं करीन मी, म्हटलं. मग त्यानं मला त्याच्या सिच्युएशन सांगितल्या, असं असं आहे. रेडिओ आहे ज्याचा तो खूप प्रेम, 70ली गोष्ट आहे. रेडिओ आहे जो त्याचा तो प्रेमात आहे, तातू ते कॅरेक्टर त्या रेडिओच्या, त्याच्यासाठी ते त्याचा मेवणा तो घेऊन येतो ते मुंबईत, आणि त्याला आवडतं म्हणून ठीक आहे तुला ठेव म्हणून तो ठेवून जातो. म्हणजे अख्ख्या गावात खोताकडे पण नाही आहे रेडिओ, पण तातू जो रोजंदारी करणारा माणूस आहे त्याच्याकडे रेडिओ आहे, त्यामुळे त्याची गावात कॉलर ताट आहे. आणि त्याचा रेडिओ एक दिवशी हरवतो आणि तो ज्या शॉकमध्ये जातो की माझा रेडिओ हरवला आहे आता मला. मग तो रेडिओ मिळवण्याचा प्रवासाचं गाणं पाहिजे आपल्याला. म्हटलं रेडिओ हरवणं हे काय जीवन मरणाचं दुःख नाही आहे की अरे बापरे आता काय आयुष्यच संपलं. तर किरकोळ गोष्ट आहे, दुसरा घेता येईल, मिळवता येईल. तर मग काय करायचं याला. मग आम्ही म्हटलं काहीतरी तो ते मिळवण्यासाठी जे प्रयत्न करतोय त्याच्यासाठी काहीतरी इन्स्पिरेशन देणारं गाणं करूया, असं म्हणजे जिंकू किंवा मरू वगैरे असं काहीतरी करू. पण अनेक दिवस आमचं काय गुरुला काय त्याच्यात ते लिंक सापडत नव्हते, कारण तोपर्यंत इन्स्पिरेशनल गाणं असं प्रकार नव्हता फिल्ममध्ये. बरोबर, की इन्स्पिरेशन देणारं गाणं असं नव्हतं. तर गुरु अडकला होता, मी अडकलो होतो. गुरु आणि मी तसे टचमध्ये आहे, त्यामुळे गुरुने मला असं फॉरवर्डेड काहीतरी मेसेज पाठवला की अरे त्याच्यात होतं की इंग्लिश वाक्यांना मालवणीत माणूस काय म्हणतो, हॅलो ट्रान्सलेट करायचं. हां, तर त्याच्यात मालवणी म्हणतो बरोबर आहे. त्याच्यात अशी ती वाक्य होती काय काय, गॉड ब्लेस यू, तर त्याच्यात देवा काळजी मालवणी. तर मी तो वाचला, अरे म्हटलं काय मेसेज पाठवतो, आपल्याला गाणं करायचंय, तो बोंबा मारतो, शूट चालू आहे आपलं, गाणं दे काहीतरी. गुरु म्हटलं अरे काय तसं मिळत नाहीये, बघतो करतो मी काहीतरी, तुझंच काम आता माझ्या डोक्यात आहे. तर मी त्याला म्हटलं देशील तेव्हा देशील देवा काळजी. त्यावर तो म्हटला अरे हेच शब्द वापरू ना आपण, देवा काळजी. म्हटलं येस. मग मी तिथंच ते टाडाडी टाडाडी टिराडा डाडाडी टिराडी टाडाडी डा टिराडी टाडा हे गायलं मी तिथं फोनवरच रेकॉर्ड केलं. टिराडी टाडाडी डा टाराडी डाडाडी डाराडी टाडाडी टिराडी डाडाडी डा टाराडाडी डाडा टाड टाडी टाराडी डाडा डाडी डा देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. आता ह्याच्यावर काहीतरी कर, ह्याच्यावर. आणि गुरुनं अक्षरशः म्हणजे हे ऐकल्यानंतर गुरुनं अर्ध्या तासात सगळं गाणं लिहून पाठवलं. क्या बात. आणि ते इन्स्पिरेशनल गाणं म्हणून लोकांनी जे डोक्यावर घेतलं, तर लोकांना माहीत नाही पण ते लोकांना वाटतं त्याच्यात इन्स्पिरेशन. आणि संगीतात ती ताकद आहे. नक्कीच नक्कीच की नक्कीच. म्हणजे आजार बरे करण्याची जर ताकद आहे. कोविड काळात सुद्धा बऱ्याच जणांना त्या गाण्यानं प्रेरणा दिली. प्रत्येकाला ते वाटतं. एक इन्सिडेंट घडला होता तुमच्या बाबतीत एका मुलीच्या. हो हो, अशा अनेक आहेत. पण एक माझा मित्र कुठेतरी गेला होता, तर त्यानं तिथं ते गायलं. तर एक मुलगी त्याला भेटायला आली की मी हे गाणं तुम्ही थँक्यू गायलात. मी काही वर्षापूर्वी मी इतकी डिप्रेशनमध्ये आणि ह्याच्यात गेले होते प्रॉब्लेम्समुळे माझ्या आयुष्यातल्या, की मी आत्महत्या करणार होते. पण ह्या गाण्यानं मला इतकं बळ दिलं की नाही आपण असं काही करायचं नाही, आपण जगलं पाहिजे, आपण जिंकलं पाहिजे, आपण लढलं पाहिजे. त्यानं मला लगेच फोन लावला, अरे बघ संगीतकाराशी बोलायचं याचं गाणं आहे. तर ते अशा लोकांना इन्स्पिरेशन मिळालंय त्या गाण्यातनं. नक्कीच. गीतकार गुरु ठाकूरांचे ते शब्द अगदी अर्ध्या तासात त्यांनी ते एका देवा काळजीवरून पुढे सगळं त्यांनी तयार केलं ते, आणि त्या गाण्यानं इतिहास घडवला. गुरु ठाकूर आणि तुम्ही कोकणातलेच, सिंधुदुर्गातलेच, त्यामुळे दोघांच्या हृदयात मालवणी आहे. आणि तुमच्या काही गाण्यातून हे ट्युनिंग आम्हाला दिसून सुद्धा येतो श्रोत्यांना. गुरु ठाकूर आणि तुमच्या या केमिस्ट्रीबद्दल ऐकायला आवडेल, काय सांगा. गुरु ठाकूर म्हणजे ओळख झाल्यानंतर आम्ही मालवणी, काय होतं तुम्ही जेव्हा तुमच्या घरापासून लांब असताना तेव्हा तुम्हाला इमोशनल गावातला एक धागा पुरेसा असतो इमोशनली. परदेस में देश मिले. हां, तसा गुरुचं माझं जमलं. मग मी गुरुच्या घरी जायचो. गुरुची आई बाबा, तेव्हा बाबा होते गुरुचे, त्यांच्याशी बरं गावाकडचं बरोबर एकटोच राहतो. आई तर त्याच्या म्हणजे एकटोच राहता रे, एकटाच राहतो. आपण त्याला कधी घेऊन जात जा जेवण बिवण वगैरे, असं ते फॅमिली बरोबर मैत्री झाली माझी गुरुशी.
आणि तो मोठा गीतकार आहेच, तो मोठा साहित्यिक आहे. नक्कीच, म्हणजे त्याची नक्कीच. प्रतिभा आणि अष्टपैलू आहे, अष्टपैलू नुसतं आहे. फक्त त्याची हो. एकच बाजू नाही, त्यांची नाही. आपल्याला दिसते. तो लेखक, रायटर, संवाद लेखक, चित्रकार, मॉडेल आहे. फोटोग्राफर, मॉडेल, अभिनय, गाणं लिहितो, हो. हे सगळं सगळं करतो. तो शूट करतो, व्हिडिओ बनवतो, एडिट करतो, सगळ्यातलं सगळं येतं त्याला. त्यांच्या बरोबर आता पुढे हो. काही करण्याचं. नाही, गुरुबरोबर मी माझा तो प्रत्येक फिल्ममध्ये गुरु असतोच. हम्म. तसा तो आता आमचे 2 प्रोजेक्ट पुढचे आहेत, सिंहगड नावाचा आणि हम्म. कीर्तन नावाचा. कीर्तनावर एक फिल्म बनते, कीर्तन नावाची. कीर्तन या विषयावर, बर. जुनं कीर्तन, आताचं कीर्तन, याच्यातलं अंतर काय बदललंय, वा. कसं बदललंय, त्याचा परिणाम काय झाला, या फिल्म बेसवर एक फिल्म आहे, चांगली ड्रामॅटिक फिल्म आहे. उपेंद्र लिमये त्यात काम करतात. तर त्याचं मी म्युझिक करतोय, गुरुने गाणी लिहिलीत. वा वा. तर त्यावर आमचं काम चालू आहे. त्यावर आपण येऊच परत. श्रोते हो, संगीताच्या सुरावटीनं रंगलेल्या या संवादाला इथं थोडा विराम देण्याची वेळ आली. विजय नारायण गवंडे सरांशी झालेल्या या पहिल्या भागातल्या बोलण्यातून त्यांच्या संगीतातली ऊब, संवेदना आणि जिद्द आपल्यापर्यंत पोचलीच असेल. पण खरं सांगतो श्रोते हो, अजून बरंच काही बाकी आहे. त्यांच्या निर्मितीमागच्या कथा, पडद्यामागचे अनुभव आणि सुरांना शब्द देणाऱ्या भावना, या सगळ्याची पुढची सफर आपण मुलाखतीच्या दुसऱ्या भागात करणार आहोत. लवकरच भेटूया या संवादाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. नमस्कार.